नाचणी लागवड ते काढणीपर्यंतची ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळ्याच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं। या तृणधान्य कॅल्शियम बरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषक द्रव्ये असतात। नाचणी असणाऱ्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारी, वाढती मुलं यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ देतात। हे पीक राज्यातील दुर्गम आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात। नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे। हे सर्व प्रकारच्या जमिनीत येणारे त्याचप्रमाणे जिरायती आणि बागायती पीक आहे। कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाताइतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे। तामिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते। ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते। 6 ते 11% प्रथिने, कॅल्शियम, लोह, स्फुरद पुरेशा प्रमाणात असतात। मधुमेह, अशक्त व आजारी माणसांना नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो। यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते, तसेच मधुमेहाचे प्रमाणही कमी होते। नाचणी हवामान। नाचणीस उष्ण हवामान मानवते। नाचणीसाठी जमीन तांबडवट, फिक्कट व राखी रंगाच्या जमिनीत नाचणी चांगली येते। नाचणीसाठी हंगाम खरीप हंगामात हे पीक घेतले जाते। नाचणी पेरणी। बी मुठीने जमिनीत फेकून, पेरून किंवा रोपे लावून लागण करतात। हेक्टरी 25 ते 50 किलोग्रॅम बी लागते। महाराष्ट्रात रोपे तयार करून लावतात। लागणीत 25 सेंटीमीटर अंतराच्या नांगराच्या साऱ्यात 20 सेंटीमीटर अंतरावर रोपे टाकीत जातात। प्रतिकूल परिस्थितीतही रोप ताबडतोब मूळ धरू शकते। नाचणीसाठी खते। या पिकाला खत देण्याची प्रथा नाही, पण हेक्टरी 800 ते 1000 किलोग्रॅम मासळीचे खत किंवा 50 किलोग्रॅम नायट्रोजन अमोनियम सल्फाटमधून आणि 10 किलोग्रॅम फॉस्फरिक आम्ल दिल्यास उत्पन्न वाढते। हे पीक पावसाच्या पाण्यावर घेतात। नाचणीच्या जाती: गोदावरी, B11, PES 110, हिंडाप 8, दापोली 1, FEAL 149, GPU 26, 28, PR 202 इत्यादी आणि A16। नाचणीच्या तांबूस व पांढऱ्या प्रकारचे दाणे जास्त पौष्टिक असतात। नाचणीचा उपयोग: नाचणीपासून भाकरी, माल्ट, नूडल्स, पापड, आंबील, इडली बनवतात। नाचणी रोग व त्यावरील उपाय: करपा, कानी, पानावरील ठिपके व केवडा हे रोग नाचणीवर पडतात। करपा हा रोग पायरिक्युरेलिया एल्युसिनी या कवकामुळे होतो। त्यात राखाडी रंगाचे डाग कणसाच्या खालील भागावर आढळतात, त्यामुळे कणसात दाणे चांगले भरत नाहीत। लहान रोपे रोगाला लवकर बळी पडतात। 5x50 बोर्डो मिश्रण पिकावर फवारतात। कानी हा रोग मेलॅनोस्कियम ॲल्युमिनियस या कवकामुळे होतो। त्यात कणसातील काही दाण्यांचे कानिकीयुक्त बीजाणू फळात रूपांतर होते आणि रोग तुरळक आढळतो। उपाय म्हणून रोगट कणसे काढून नष्ट करतात। पानावरील ठिपके हा रोग हेल्मिथोस्पोरियस नोड्युलोजम या कवकामुळे होतो। यामुळे पानावरील तपकिरी ठिपके पडतात। याकरिता बी पेरणीपूर्वी बियाण्यावर ॲग्रोसानची क्रिया 1/400 वरून घेतात। केवडा हा रोग स्क्लेरोस्पोरा, मॅक्रोस्पोरा
या कवकामुळे उद्भवतो. कीड. नाचणीवरील महत्त्वाची कीड म्हणजे सुरवंट होय. यांच्या पतंगाचा नाश करणे हाच उपाय आहे.